सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः अमूर्तिः 826 सहस्रार्चिः सहस्राणी म्हणजे असंख्य गणित अनंत अनंतानी अर्चिणी यस्य ज्याचे प्रकाश किरण अनंत असंख्य आहेत असा जो तो सहस्रार्चिः. गीतेमध्ये म्हणतात दिवी सूर्य सहस्रस्य म्हणजे त्याचं तेज इतकं आहे की जेव्हा सहस्र सूर्य अगणित सूर्य एकत्र प्रकाशतील त्यांचं जितकं तेज होईल त्याचं तितकं तेज असलेला तो सहस्रार्चिः म्हणजे सूर्य रूपातला विष्णू. ओम सहस्रार्चिषे नमः. 827 सप्तजिह्वाः सप्तजिह्वा अस्य सन्ति इति 7 जिव्हा ज्याच्या आहेत असा जो तो सप्तजिह्वा म्हणजे अग्नी. श्रुतीमध्ये सांगितलं जातं काली कराली. काली म्हणजे काळी, कराली म्हणजे भयानक भयंकर, मनोजवा म्हणजे विचारा इतका जो चपळ वेगवान आहे, सुलोहिता म्हणजे ज्याचे डोळे गडद लाल आहेत, याच्या सुधूम्रवर्ण म्हणजे धुरकट वर्णाचा धुरासारखा, स्फुल्लिंगिनी तेजस्वी, विश्वरूप रुची म्हणजे चकचकीत चमकणारा, च देवी प्रकाशमान, लेलायमाना इति तो सप्तजिह्वा. लेलायमाना म्हणजे गती देणारा, प्रेरक असं सगळं वर्णन त्याचं केलेलं आहे. जो काळा भयानक भयंकर विचारांनी इतका चपळ वेगवान, धूम्रवर्णाचा, तेजस्वी, चकचकीत चमकणारा, प्रकाशमान आणि गती किंवा प्रेरणा देणारा असा जो तो सप्तजिह्वा. उपनिषद सांगतात की चेतनेचा प्रकाश जीवाच्या चेहऱ्याच्या 7 बिंदूंमधनं बाहेर येतो. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि तोंड, आणि त्या जो प्रकाशित करतो तो सप्तजिह्वा. ओम सप्तजिह्वाय नमः. 828 सप्तैधाः सप्तएधांसि दीप्त इति सप्तैधा अग्निः अग्निरूपात्म 7 प्रकाश झोत किंवा दीप्ती, लखलकाट, तेज ज्याचा आहे असा जो तो सप्तैधाः. सप्तते अग्ने समिधाः सप्तजिह्वाः हे अग्ने तुझ्या 7 ज्वाळा आहेत आणि 7 जिव्हा आहेत असा जो तो सप्तैधा. 7 दीप्तिमान ज्वाला किंवा जिव्हेनी ज्याच्या तेजस्वितेचा उल्लेख केला जातो असा तो सप्तैधाः. 7 शिखांचा तो अग्नी. ओम सप्तैधसे नमः. 829 सप्तवाहनः सप्त अश्वाः 7 घोड्यांचा वाहन अस्य इति म्हणजे 7 घोडे हे ज्याचं वाहन आहे, सूर्यरूपात 7 घोड्यांच्या रथावर तो चालताना दिसतो असा जो तो सप्तवाहनः किंवा सप्तनामैक अश्वः वाहनम अस्य इति 7 नावं असलेला घोडा हे ज्याचं वाहन तो सप्तवाहनः किंवा एक अश्वः वहती सप्तनामः एकच घोडा जो 7 त्याची नावं आहेत असा त्याला वाहून नेतो असा जो तो सप्तवाहनः. आठवड्याचे 7 दिवसांचं प्रतिनिधित्व करणारा रथ असे द्रष्टे वेदांचे कवी परमेश्वरांचं वर्णन करतात असा तो सप्तवाहनः. ओम सप्तवाहनाय नमः. 830 अमूर्तिः मूर्तिं घनरूपम जड किंवा घन मूर्ती, धारण समर्थम धारण करण्यास, जे चराचर लक्षणम जे पूर्ण चराचराचं लक्षण आहे, ताभ्यः त्यापासून, अभितप्राभ्यः जे चळवळ हालचाल मूर्ती ही किंवा जळजळीत हालचाल असणारी मूर्ती, अजायत निर्माण होते पण ती नष्टद्रहितः इति ती नसणारा असा जो तो अमूर्तिः. थोडक्यात म्हणजे जड घन अशी मूर्ती की
ज्यांच्यामध्ये हालचाल चळवळ आपल्याला दिसते ती नसणारा असा जो तो अमूर्ती. देहसंस्थान लक्षणा म्हणजे देहासारखी एकत्र आलेली मूर्छित अंग अवयवा, मूर्छित म्हणजे घन हातपाय असलेली मूर्ती ही म्हणजे पदार्थ रूपात मूर्ती जी असते तद्रहिता ती नसलेला तो अमूर्ती ही. निराकार रूप नेहमी इतर गोष्टींनी मर्यादित असतं, पण हा सर्वव्यापी आहे म्हणून काहीच रूप नसलेला असा आहे. जसं आकाशाचं विशेष रूप नाही. आकार असलेल्या सर्व वस्तू या नाशवान असतात, पण परमेश्वर हा अनंत आणि निराकार आहे असा तो अमूर्तीही. ओम अमूर्तये नमः.